अगं सुनबाई, मी काय म्हणतो, मला एक कप चहा देतेस का? आलात का भटकून? अरे भटकून म्हणजे असं काय बोलतेस? जरा वेळ शतपावली करायला गेलो तर म्हणे आलात का भटकून? हे काय बोलणे झाले का? दिवसभर तुमची शतपावली असते. एखाद्या गाडीवाल्याने धडक दिली म्हणजे आलं घरबसल्या दुखणे. म्हणजे तुला काय म्हणायचे सुनबाई, की मी दिवसभर घरातच कोंबून बसायचं का? म्हणजे जराही जीवाला उसंत नको का? तुम्ही फिरायला जातात ते फिरणे असते आणि आम्ही फिरायला गेले ते भटकणे झाले. वा, तुला चहा द्यायचा नसेल तर नको देऊस, पण उगाच नुसते उठणे नको घोळू. मला काय करायचे? मी तुमच्या भल्यासाठी सांगितले. माझ्या भल्या बऱ्याचा तू नको विचार करूस. तुला चहा नसेल द्यायचा तर नको देऊस, पण प्रश्न तो नाही. घरात मला काही कमी कामं असतात का? ऑफिसमधून दमन भागून आल्यावर जरा विश्रांती घ्यायची म्हटलं तर काही ना काही दुपटणे असतेच. मी चहा देते म्हटले, विश्रांती करायला नाही म्हटलो. रोज सकाळी लवकर उठून घरातील कामे उरकावी लागतात. मुलांच्या शाळेची तयारी, डब्बा करून ऑफिसला पळावे लागते. पुन्हा घरी आल्यावर जीवाची घालमेल. घालमेल कसली? ऑफिसात घेऊन जायला गाडी येते, सोडायला गाडी येते. ऑफिसात कटकटी काही कमी असतात का? मग सोडून द्या नोकरी, घरी बसा. घरी बसायला तुम्ही आहात ना. तुम्हाला काय काम असतंय? आता रिटायर झाला तेव्हा घरातील कामे करा. उगाच रिकामटेकडा टाइमपास करत बसायचा इथे तिथे. हे बघ सुनबाई, आता अति होत आहे. उगाच काही बाई बोलू नकोस. जगात तूच एकटी संसार करत नाही किंवा नोकरीला नाही. खूप जण घर सांभाळून नोकरी करतात, पण ते उगाच गाजावाजा करत नाही. समजलं काय? तुझ्या सासूने सुद्धा हाल अपेष्टा सहन करून संसार केला बरं. म्हणजे अहो मी काय म्हणते, उगाच क्षुल्लक कारणाने तुम्ही भांडत बसणार आहात का? एक दिवस चहा नाही घेतला तर कुठे घशाला कोरड पडणार आहे. आता आपला संसार त्याचा झालाय, तेव्हा उगाच त्यांच्यात आपली लुडबुड नको. म्हणजे आता आपला काहीच अधिकार राहिला नाही का? संस्कार असल्याशिवाय संसार होत नाही काय? पुरे आता जमाना बदललाय. आता ते जसं वागतील त्याप्रमाणे आपल्याला वागावे लागेल, तेव्हा आपली सेवा होईल. ही अपेक्षा मुळातच चुकीची आहे. म्हणजे आपण जे काही केलं ते गेले का वाया? हो, असंच समजा. नाही, कल्पना वेदना होतात ग. मनावर पडलेले ओरखडे सहन होत नाही. आता चहा नाही मिळाला याचा अर्थ काय? तुम्ही रुसून बसणार आहात. जाऊ द्या ना, उगाच कशाला रागा करून घेताय. आता आपणच बदलायला हवं. आपल्या वेदना त्यांना नाही कळायच्या. हो, खरं आहे. म्हातारपण म्हणजे अडगळीतल्या सामानासारखी अवस्था होते बघ. नका नीट बोलू, पण तिरस्कार ती नका करू. ज्या मुलाला आपण जीवापाड जपलं, वाढवलं, शिकवलं, नोकरीला लावले, लग्न करून दिले, एवढंच नाही तर घर सुद्धा घेऊन दिलं, तोच मुलगा आता बायकोच्या बाजूने उभा आहे. आई वडिलांच्या सुखदुःखाशी त्याला काही देणे घेणे राहिले नाही. ठीक आहे, जशी देवाची मर्जी बाबा. या आज कशी आठवण आली बापाची? काहीतरी काम असल्याशिवाय बापाची आठवण होणार नाही. एरवी घरात असूनही बोलायला वेळ नसतो. अहो काय तुम्ही पण उगाच बोलताय. नाही म्हणजे उद्या गौरीने, आई बाबा तिचे, भाऊ बहिणी आणि बहीण त्यांचा परिवार येतोय आपल्याकडे, तुझ्याकडे म्हणा. बरं मग तेव्हा तुम्ही काही दिवस घरामागच्या आउट हाऊस राहिला तर? का रे, आमचा काही वास येईल का काय त्यांना? नाही म्हणजे उगाच मुलांच्या गोंगाटाचा त्रास नको तुम्हाला म्हणून. शिवाय आई पण आजारी आहे, तिचा खोकला सतत सुरूच राहतो. तेव्हा असं होय. बरं बाबा, काही हरकत नाही. आमच्या दुखण्याची उगाच त्यांना लागण नको. आई बापापेक्षा तुझे पाहुणे खूप महत्त्वाचे आहेत. चल कल्पना, आपापला अंत घरामागच्या आउट हाऊसमध्येच. मी नेतो ना आईला. नको, काही गरज नाही. माझ्या बायकोचा भार उचलायला हा मी समर्थ आहे. मला कुणाच्या आधाराची गरज नाही. नाही बाबा, असा गैरसमज करून घेऊ नका. खरं तर आम्ही काही दिवस बाहेर फिरायला चाललोय म्हणून म्हटले. खुशाल जा, काही म्हणणे नाही. मेलो तरी निरोप पाठवणार नाहीत मग झालं. ए आत्ता बाळ, पाहुण्यांच्या स्वागताची तयार कर जा. अहो हे काय केलं तुम्ही? उगाच मन दुखवलं त्याचं. खूप दिवसांनी तो भेटला. 2 शब्द चांगलं बोलायला काय हरकत होती? कल्पना, ज्या घरात आपलेपणा नाही ते घर
नसतं। इथे माणूस असून सुद्धा घराला घरपण नाही। आपला विनोद आपली कर्तव्य विसरून परक्यासारखा वागतोय तेव्हा खूप वाईट वाटतं। जाऊ द्या, उगाच मनाला लावून घेऊ नका। ज्या दिवशी त्याला त्याची चूक कळेल त्या दिवशी तो निश्चित माफी मागेल। त्या दिवशी आपण जिवंत असायला हवं। बाबा कसे आहात? आलात का? हो आई कुठे गेली? ती गेली तिच्या घरी। तिच्या घरी म्हणजे आजारपणाचं ओघ घेऊन तुझी देवा घरी निघून गेली। काय नाही बाबा, नाही, हे खोटं आहे। मरण्याआधी तुम्हा दोघांची नातवंडांची खूप आठवण काढत होते। सुनबाई रागावू नका, तिला समजून घेत जा, तिची काळजी घ्या, मुलीसारखी वागवा, कामात मदत करत जा, वैभवकडेही लक्ष द्या। राघव आणि सायलीला रोज बागेत फिरवून आणत जा, स्वतःची पण काळजी घेत जा। दुसऱ्याची काळजी घेण्यातच ती स्वतःचं जगणं विसरून गेली। बाबा तुम्ही आम्हाला कळवायला नको का? कसं कळवणार? तुम्ही तुमचा संपर्क नंबर दिला असता तर कळवले असते, पण तुम्हाला तुमच्या आनंदात व्यत्यय नको होता म्हणून घेतले 4 उसने खांदे आणि केला तिचा अंत्यसंस्कार। आता त्या तुझ्या आईच्या अस्थी तुझ्या हातून विसर्जन कर, म्हणजे तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि मलाही जाता येईल। तुम्ही कुठे जाणार बाबा? वृद्धाश्रमात? काय? हो, ज्या घरात घरपण देणारी माणसं नाहीत त्या घरात राहून काय उपयोग? त्यापेक्षा ज्यांचं कोणी नाही त्यांना आपलं समजून त्यांच्यासोबत राहिल्याने थोडंफार तरी कमी होईल दुःख। घरात आपली माणसं असली की घर कधीच हरवत नाही। माणुसकी आणि प्रेमाच्या प्रकाशात घरचं नाही तर घरातली माणसं देखील आनंदात राहतात। नाही बाबा, आम्ही तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही। आम्ही चुकलो बाबा, आम्हाला क्षमा करा। आमच्या चुकीमुळे, हलगर्जीपणामुळे आईला हरवून बसलो, तेव्हा आता तुम्हाला नाही हरवणार। आम्हाला तुमची गरज आहे। हो बाबा, खरंच माझंही चुकलं, मला क्षमा करा। मुलगी म्हणून आईने माझी काळजी घ्यायला सांगितल्यावर काय तुम्ही आपल्या लेकीला सोडून वृद्धाश्रमात जाणार का? नाही बाबा, आम्हाला तुमची गरज आहे, तुमचा आधार हवा आहे। आम्हाला पद प्रतिष्ठेचा मोहापायी आम्ही मान सन्मान विसरलो, पण आता आमची चूक कळाली। आम्हाला नका सोडून जाऊ। नाही रे पोरांनो, नाही सोडून जाणार। इतके अधीर होऊ नका। चुकलेल्या वाटेवरून वेळेवर योग्य दिशेला आलात, मला खूपच आनंद झाला। भरकटलेल्या वादळात सापडलेली माझी लेकरं आज घरी परतल्याने घराला घरपण मिळालं। चला या पोरांनो, आपण सर्व मिळून एक नवीन घर करू। त्या घरात घरपण असेल, प्रेम आणि आनंद असेल, अशा घरात आपण सर्व मिळून एकत्र राहूया। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।